दरवर्षी श्रावण अमावस्या दिवशी बैलपोळा सण साजरा केला जातो. या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो. ती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बैलपोळा हा सण साजरा केला जातो. हा सण एक मराठी सण म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रासह विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगणा सीमा भागात सुद्धा हा सण साजरा केला जातो. दरम्यान बैलपोळ्याचा सण नेमका साजरा का केला जातो? शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैलपोळ्याचं महत्त्व काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरी बैलपोळ्याचे महत्त्व अजूनही कायम आहे. शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचा एकमेव सण पोळा श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढा व नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैलपोळ्याला विशेष महत्त्व आहे. बैल हे वर्षभर शेतात राबतात. शेतकऱ्यांना बैलांची साथ असते म्हणून बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटला जातो. बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला होता. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बैलपोळा हा बैलाच्या सन्मानाचा सण आहे. महाराष्ट्राच्या काही भागात हा सण 2 दिवस साजरा केला जातो. बैलपोळा म्हणजे पहिल्या दिवसाला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवसाला लहान मुले लाकडाची नंदी बैल सजवितात. याला ताना पोळा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला वाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसन, नवा कासरा पायात, चांदीचे व करदोड्याचे तोडे घालतात. गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलांना दाखवला जातो. प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे शेतकरी बैलाचा शृंगार करतात. बैल सजवतात. त्यांची मिरवणूक काढली जाते. या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यामध्ये प्रत्येक घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री, सनई, ढोल ताशे वाजवून एकत्र आणले जातात. विष्णू अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतीच्या धर्तीवर अवतरले होते. तेव्हापासून कृष्णाचे मामा कंसाने कृष्णाचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता. तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला. तो दिवस श्रावण अमावस्येचा होता. या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो. अशी एक कहाणी आहे. तर कशी वाटली कहाणी? तर कसा वाटला आपला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.